अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आगामी निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी जिल्ह्यातील राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी विविध सहकारी संस्थांतील आणि राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. दुसरीकडे भाजप आमदार विवेक कोल्हे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका मांडली आहे. या सगळ्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोण कुठे जातो याला फारसं महत्त्व नाही, सहकारातील निवडणुका बिनविरोधही होत असतात असा टोला लगावला आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत राजकारण आणि नवीन समीकरणांची चर्चा रंगली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1, निवडणुकी आधीच राजकीय हालचालींना वेग का? अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. सध्या सहकारी संस्थांकडून ठराव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर मतदार यादी अंतिम होऊन विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवली जाणार आहे. मात्र अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याआधीच राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याने निवडणूक चुरशीची होणार की बिनविरोध याबाबत चर्चा रंगू लागली आहे. मुद्दा क्रमांक 2, राम शिंदेंच्या गाठीभेटीमागे नेमकी रणनीती काय? विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी विविध सहकारी संस्थांतील नेत्यांच्या भेटी सुरू केल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर यांची त्यांनी भेट घेतली आहे. तसेच आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याशीही भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटींमधून समविचारी पॅनल उभारण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुद्दा क्रमांक 3, विवेक कोल्हेंची बिनविरोधची भूमिका. नेमका संदेश काय? राहाता येथील कार्यक्रम भाजप आमदार विवेक कोल्हे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक समविचारी गटांनी एकत्र येऊन बिनविरोध करण्याची भूमिका पुन्हा मांडली. सहकारातील संघर्ष टाळून एकमताने संचालक मंडळ निवडण्याचा प्रयत्न व्हावा असा त्यांचा सूर होता. मात्र ही भूमिका प्रत्यक्षात कितपत शक्य आहे यावर आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मुद्दा क्रमांक 4, विखे पाटलांचा टोला, अंतर्गत राजकारणाचे संकेत. राम शिंदे यांच्या वाढत्या भेटीगाठींवर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोण कुठे जातो याला फारसं महत्त्व नाही, सहकारातील निवडणुका बिनविरोधही होत असतात असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याकडे अनेकांनी राजकीय टोला म्हणून पाहिले आहे. भाजपमधील अंतर्गत हालचाली आणि नेतृत्वाच्या भूमिकांबाबतही विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मुद्दा क्रमांक 5, शिवाजी कर्डिले नंतरचं बदललेलं समीकरण. सध्या जिल्हा सहकारी बँकेवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाचं वर्चस्व मानलं जात आहे. माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळीही या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विविध गट आता आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे. मुद्दा क्रमांक 6, निवडणूक बिनविरोध की चुरशीची. राजकीय विश्लेषकांच्या मते जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक ही केवळ सहकाराची निवडणूक नसून स्थानिक राजकारणाचीही दिशा ठरवणारी असते. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न सुरू असले तरी विविध गटांच्या हालचाली पाहता चुरशीची लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल. मुद्दा क्रमांक 7, पुढे काय घडू शकतं? राम शिंदे यांच्या गाठीभेटी, विवेक कोल्हे यांची बिनविरोधची भूमिका आणि विखे पाटील यांची प्रतिक्रिया या तिन्ही घडामोडींमुळे जिल्हा बँक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. येत्या काही दिवसात आणखी बैठका, संपर्क आणि राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या निवडणुकीत नेमकी कोणाची रणनीती यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी प्राध्यापक राम शिंदे यांनी विविध नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्याने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. दुसरी, विवेक कोल्हे यांनी बिनविरोध निवडणुकीची भूमिका मांडली असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सहकारातील निवडणुका बिनविरोध होतात असं म्हणत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. आणि तिसरी, अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच भाजपमधील हालचाली वाढल्याने आगामी जिल्हा बँक निवडणूक अधिक रंगतदार आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होईल की यावेळी चुरशीची लढत पाहायला मिळेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.